Hi friends, now start next lecture on the topic permutation and combination in standard 11. ओके, लास्ट लेक्चरला आपण हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. यामध्ये लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं, फंडामेंटल प्रिन्सिपल स्टडी केले, त्यामध्ये ॲडिशन प्रिन्सिपल, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल स्टडी केलं, त्यावेळेचे एक्झाम्पल स्टडी केले. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे फॅक्टोरियल नोटेशन. ओके, फॅक्टोरियल नोटेशन मीन्स काय, फॅक्टोरियल नोटेशन कशाला म्हणतात. ओके, फर्स्टली डेफिनेशन सांगतो मी. ओके, फॅक्टोरियल नोटेशन मीन्स काय. ओके, हे जे साइन आहे, ओके, ह्या साइनला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, एक्सक्लेमेटरी साइन बोलतो. ओके, एनच्या पुढे जे साइन दिले त्याला काय बोलतो आपण इंग्लिश मध्ये, एक्सक्लेमेटरी साइन बोलतो. पण इथे मॅथमॅटिक्स मध्ये त्याला फॅक्टोरियल बोलायचं. मॅथमॅटिक्स मध्ये त्याला काय बोलायचं, फॅक्टोरियल. ओके, मीन्स इथे रीड करताना ते रीड कसं करायचं आहे, एन फॅक्टोरियल. रीड कसं करायचं आहे, एन फॅक्टोरियल. ओके, मीन्स पार्ट डेफिनेशन काय आहे, दी प्रोडक्ट ऑफ natural numbers between 1 to n. ओके, म्हणजेच डेफिनेशन काय सांगते, फॅक्टोरियल मीन्स काय की प्रोडक्ट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to n, म्हणजे 1 ते n पर्यंतच्या नॅचरल नंबरचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. इट इज कॉल्ड फॅक्टोरियल. ओके, मीन्स n फॅक्टोरियल मीन्स राईट कसं करणार, n फॅक्टोरियल n पासून 1 पर्यंत सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. मीन्स n इंटू n च्या पाठीमागची टर्म n-1, त्या पाठीमागची टर्म n-2. ओके, अप टू लास्ट टर्म कुठपर्यंत असणार आहे, 1 पर्यंत. मीन्स लास्ट टर्म काय असेल, 3 into 2 into 1. ओके, मीन्स n फॅक्टोरियल मीन्स काय, दी प्रोडक्ट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to n, म्हणजे फर्स्ट n नॅचरल नंबरचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इट इज कॉल्ड फॅक्टोरियल. मीन्स n फॅक्टोरियल. रीड कसं करायचं आहे ते, n फॅक्टोरियल. ओके, दोन प्रकारची नोटेशन्स आहेत. एक एन च्या पुढे एक्सक्लेमेटरी साइन असतं, इंग्लिश मध्ये त्याला एक्सक्लेमेटरी साइन बोलायचं. मॅथमॅटिक्स मध्ये मात्र कंपल्सरी आपल्या होल पूर्ण मॅथमॅटिक्स मध्ये कुठेही हे नोटेशन आलं तर याचा रीड करताना मात्र कसं करायचं आहे, फॅक्टोरियल, एन फॅक्टोरियल. ओके, आता ते साइन अशा पद्धतीने काही बुक्स मध्ये राईट केलं असतं. ओके, याला सुद्धा रीड करताना एन फॅक्टोरियलच करायचं आहे. पण आपण आता इथे रेग्युलर स्ट्रेट बोर्डला मात्र जे यूज करतो नोटेशन, ते हे नोटेशन आहे एन फॅक्टोरियल. या नोटेशनचाही काही ठिकाणी यूज होतो. आपल्याला माहिती पाहिजे की कोणते कोणते नोटेशन एन फॅक्टोरियल म्हणून यूज केले जातात. ओके, मीन्स एन फॅक्टोरियल मीन्स काय आहे, एन पासून त्याच्या पाठीमागे 1 पर्यंतच्या सगळ्या नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. ओके, नॅचरल नंबर सेट आपल्याला माहिती आहे स्टार्ट कुठे होतो, 1 ला स्टार्ट होतो. 0 हा नॅचरल नंबर नाहीये. ओके, आता नोट एक लक्षात ठेवायची, नोट मध्ये 0 फॅक्टोरियल मीन्स 1. लक्षात काय ठेवायचं, 0 हा नॅचरल नंबर नाहीये, त्यामुळे 0 फॅक्टोरियल मीन्स 1. ओके, आता इथून पुढे फॉर एक्झाम्पल मी सगळे सांगतो, रीड कसं करायचं, 1 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल, पुन्हा 4, 8 फॅक्टोरियल. ओके, मीन्स हे जे काही नोटेशन आहे एक्सक्लेमेटरी, इथं एक्सक्लेमेटरी रीड करायचं नाही. मॅथमॅटिक्स मध्ये 1 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल, 8 फॅक्टोरियल. ओके, मग आता हे फॅक्टोरियलचं एक्सपान्शन कसं करणार आपण, एक्सपान्शन करताना पहा 5 फॅक्टोरियलचं एक्सपान्शन काय येईल, 5 च्या पाठीमागचे ऑल नॅचरल नंबर्स. 5 च्या पाठीमागचे नॅचरल नंबर्स कोणते आहेत, 5, 4, 3, 2, 1. 1 ला स्टॉप, 0 हा नॅचरल नंबर नाही. मीन्स 5 फॅक्टोरियल म्हणजे आपण फॅक्टोरियल नोटेशन मध्ये कसं एक्सप्रेस करायचं आहे, फॅक्टोरियल नोटेशन काढून टाकलं की 5, 4, 3, 2, 1. 8 फॅक्टोरियलला कसं राईट करणार, 8 फॅक्टोरियल मीन्स 8. 8 च्या पाठीमागे 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
ओके, मीन्स फॅक्टोरियल नोटेशन तुमच्या लक्षात आलं असेल की फॅक्टोरियल ज्या नंबरला फॅक्टोरियल असेल त्या पाठीमागच्या सगळ्या नॅचरल नंबरचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. समजा 15 फॅक्टोरियल असेल तर 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8 अशा पद्धतीने 1 पर्यंत काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं. समजा 30 फॅक्टोरियल असेल तर 30च्या पाठीमागचे सगळे 30, 29, 28, 27, 26 पासून पुढे 1 पर्यंत अशा पद्धतीने काय करायचं, मल्टिप्लिकेशन. इट इज कॉल्ड फॅक्टोरियल. म्हणजे फॅक्टोरियल तुमच्या नोटेशन लक्षात आलं. फॅक्टोरियल मीन्स त्या पाठीमागच्या ऑल नॅचरल नंबर, ज्या नंबरचं फॅक्टोरियल काढायचं आहे त्या नंबरच्या पाठीमागच्या ऑल नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. ओके, नेक्स्ट स्टडी करूया प्रॉपर्टीज. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी आहे n फॅक्टोरियल. आपण कशी राईट करणार, n च्या पाठीमागची टर्म n-1, त्याच्या पाठीमागची टर्म n-2, लास्ट टर्म कुठपर्यंत येईल 3 into 2 into 1. 1 ही काय झाली लास्ट. ओके, देन पहा महत्वाचे प्रॉपर्टीज आहेत 2, 3, 4. ओके, m into n फॅक्टोरियल. ओके, आणि m डिवाइडेड बाय n फॅक्टोरियल. ओके, m प्लस n फॅक्टोरियल आणि m मायनस n फॅक्टोरियल. ओके, मीन्स m factorial into n factorial, m factorial divided by n factorial, m factorial plus n factorial आणि m factorial minus n factorial. ओके, बा काय प्रॉपर्टी सांगितल्यात, m into n factorial is not equal to m factorial n factorial. म्हणजेच आपण हे फॅक्टोरियल नोटेशन आहे हे दोन्हींना सेपरेट द्यायचं नाही आहे. मल्टिप्लिकेशन असू दे, डिव्हिजन असू दे, ऍडिशन असू दे, सबट्रॅक्शन असू दे, त्याचं मिनिंग डिफरंट होते, त्याची व्हॅल्यू डिफरंट येते. त्यामुळे त्याला आपण सेपरेट फॅक्टोरियल नोटेशन देऊ शकत नाही, कारण का तर दोन्ही व्हॅल्यू सेम येत नाहीत. ओके, आता त्यासाठी तिने काय सांगितलं, काय करायचं जर अशी कंडिशन असेल m into n ब्रॅकेट फॅक्टोरियल असेल तर ब्रॅकेट मधल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि मग त्या फॅक्टोरियल नोटेशनचा विचार करायचा. फॅक्टोरियल नोटेशन हे सेपरेट करायचं नाही. मध्ये ब्रॅकेट मध्ये ऍडिशन, मल्टिप्लिकेशन असू दे, डिव्हिजन असू दे, ऍडिशन, सबट्रॅक्शन काही असलं तर फॅक्टोरियल नोटेशन हे सेपरेट करायचं नाही. सेपरेट केलं तर व्हॅल्यू सेम येत नाही, व्हॅल्यू डिफरंट येते. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, इज नॉट इक्वल टू, दोन्हींच्या व्हॅल्यू सेम येत नाही. समजा फॉर एक्झाम्पल मी इथे करून पाहिलं. ओके, 5 into 3 फॅक्टोरियल. ओके, 5 into 3 चं मल्टिप्लिकेशन किती येईल, 5 into 3 15. ओके, 15 फॅक्टोरियलचं काय होईल मल्टिप्लिकेशन, 15 into 14 into 13 into लास्ट टर्म कुठे येईल 2 into 1. मल्टिप्लिकेशन काय होईल, खूप काही होईल. ओके, आता मी तेच ह्यांना सेपरेट केलं तर 5 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल मीन्स 5 फॅक्टोरियलचं काय होणार, 5 into 4 into 3 into 2 into 1 into 3 into 2 into 1. ओके, मीन्स बघा ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं व्हॅल्यू मिळणारी छोटी मिळणार आहे आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं व्हॅल्यू मिळणारी आपल्याला बिगर व्हॅल्यू मिळणार आहे. मग दोन्ही व्हॅल्यू इक्वल येत आहेत का, मग दोन्ही व्हॅल्यू इक्वल येत नाही, म्हणून आपण अशा पद्धतीने काय करू शकत नाही, सेपरेट करू शकत नाही. ओके, नाव लक्षात काय ठेवायचं आहे, ब्रॅकेट मधल्या क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि देन मग आपण काय करायचंय, फॅक्टोरियल नोटेशनचा काय करायचा आहे, यूज करायचा आहे. लक्षात आलं, अशा पद्धतीने काय आहे फॅक्टोरियल नोटेशन आहे. नोटेशन लक्षात आले, तुमच्या प्रॉपर्टीज लक्षात आलेल्या आहेत. ओके, एक्झाम्पल स्टडी करूया. फर्स्ट एक्झाम्पल घेतले, इव्हॅल्युएट 6 फॅक्टोरियल. सेकंड एक्झाम्पल आहे 10 - 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. फर्स्ट सोल्युशन. ओके, 6 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल मीन्स काय करतोय आपण, त्या नंबरच्या पाठीमागच्या ऑल नंबरचं काय करायचं, नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. ओके, 6 फॅक्टोरियल आहे मीन्स काय होणार, 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 मीन्स मल्टिप्लिकेशन करायचं 6 into 5 30, 30 into 4 120, 120 into 3
360 इंटू 2 720. कॅल्क्युलेशन किती मिळालं 6 फॅक्टोरियलचा आन्सर आपल्याला किती मिळालं 720. अशा पद्धतीने छोटी एक्झाम्पल्स 1 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे 10 मायनस 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, आता ब्रॅकेट आले प्रॉपर्टी मध्ये मी काय सांगितलं फॅक्टोरियल नोटेशन काय सेपरेट करायचं नाही आपल्याला, का तर सेपरेट केले की आन्सर काय होतं बदलतंय. मीन्स आपल्याला काय करायचं पहिल्यांदा ब्रॅकेट क्वांटिटी सॉल्व्ह करून घ्यायची. 10 मायनस 6 मीन्स किती झाले 4 आणि मग ब्रॅकेट काढून टाकल्यानंतर काय होईल 4 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियलचं एक्सपान्शन करायचं. 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 मीन्स 4 इंटू 3 12 12 इंटू 2 24. आन्सर किती मिळालं 24. अशा पद्धतीने काय करायचे सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल. नेक्स्ट आहे कॉम्प्यूट. कॉम्प्यूट काय सांगितले 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. ओके, क्वेश्चन 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे कॉम्प्यूट मध्ये 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. ओके, आता आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. रॅशनल नंबर दिलेले आहेत आपल्याला. 12 फॅक्टोरियलचं काय करणार पहा इथे 6 फॅक्टोरियल आहे. ओके, सगळं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. 6 ऑल फॅक्टोरियल एक्सपान्शन करा, 12 चे सगळे फॅक्टोरियल एक्सपान्शन करा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करत बसा, एवढं करत बसायची काही आवश्यकता नाही. 12 फॅक्टोरियलला आपण काय कसं राईट करणार 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 8 इंटू 7 इंटू 6. ओके, 6 ला आलं आपण जर स्टॉप केलं 6 आपण कुठपर्यंत मल्टिप्लिकेशन करणार आहे 12 ला स्टार्ट केले की लास्ट नंबर 1 येपर्यंत आपण मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे एवढं करत बसायची गरज नाही. जिथे स्टॉप करणार तिथे परत फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं. जिथे स्टॉप करणार तिथे परत काय करायचं फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं. मीन्स काय होईल 6 फॅक्टोरियल काय होईल कॅन्सल होईल. ओके, मीन्स राहिलेल्या टर्मचं काय करायचं मल्टिप्लिकेशन 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 665,280. तुम्ही याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 665,280 मीन्स 6,65,280 एवढं आपल्याला कॅल्क्युलेशन मिळेल. मीन्स काय करायचं जर मोठे कॅल्क्युलेशन असेल तर सगळ्याच टर्म इकडे मल्टिप्लाय करत बसा, खालच्या टर्मचं मल्टिप्लाय करा, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करत बसायची आवश्यकता नाही. असं जिथे स्टॉप करायचं तर स्टॉप केल्यानंतर फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं, ती टर्म काय होईल गेट्स कॅन्सल होईल, कॅल्क्युलेशन पार्ट काय होईल छोटा होईल. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय आपण 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. ओके, काय करता येईल 9 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन काय होणार एक्सपान्शन 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल. 6 ला मी स्टॉप केल्यानंतर पुन्हा काय द्यायचं फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं. ओके, खाली डिनॉमिनेटरला पहा ऑलरेडी काय आहे 6 फॅक्टोरियल आहे. ओके, 3 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन काय होईल एक्सपान्शन 3 इंटू 2 इंटू 1. ओके, मीन्स हे 6 फॅक्टोरियल काय झाले कॅन्सल झाले. ओके, उरल्या टर्मचं आपण डिवाइड करून घेऊया. 3 चं डिवाइड होईल 2, 4 चं डिवाइड होईल. ओके, मीन्स किती होईल बा 3 चौक 12 12 सत्ती 25 32 36 52 22 7 12 12 सत्ती 84 84. माझं काय मिळालं आन्सर मिळालं. ओके, आपल्याला काय करायचं असं सिम्प्लिफाईड करून आपल्याला काय मिळवायचे आन्सर्स मिळवायचे. ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल काय आहे 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. ओके, त्या एक्झाम्पल मध्ये काय करता येईल बा सिम्प्लिफाईड करायचं आहे. सगळ्यांचं एक्सपान्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, इतकं करत बसायचं नाही. 6 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 6 इंटू 5 इंटू 4. 4 ला मी थांबल्यानंतर परत फॅक्टोरियल द्यायचं. 4 च्या पुढेही मला जाता येते 4 3 2 1 पर्यंत जाता येते, पण मी 4 फॅक्टोरियलला स्टॉप केलं मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. ओके, आता पहा न्यूमरेटरला इथे 4 फॅक्टोरियल आहे, इथे 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलला मला कॉमन करता येईल. ओके, 4 फॅक्टोरियल मला काय करता येईल कॉमन करता येईल. इथे किती आहे 6 इंटू 5, इकडे कॉमन काढल्यानंतर 1 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. हे 4 फॅक्टोरियल काय होईल कॅन्सल होईल. 6 इंटू 5
किती होईल 30 मायनस 1 मीन्स आपल्याला आन्सर किती मिळालं 29. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं कॅल्क्युलेशन करता येतं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलंय राईट दी टर्म्स ऑफ फॅक्टोरियल. देताना आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला राईट कशामध्ये करायचं आहे फॅक्टोरियल नोटेशन मध्ये राईट करायचं आहे. ओके, फर्स्ट 5 into 6 into 7 into 8 into 9 into 10. ओके, तर पहा मल्टिप्लिकेशन मध्ये दिले फॅक्टोरियल मध्ये लिहायचं आहे. 10 ही लास्ट हायेस्ट व्हॅल्यू आहे. 10 9 8 7 6 5. आता लास्ट व्हॅल्यू 10 आहे मीन्स मी डायरेक्टली 10 फॅक्टोरियल राईट करू का, तर डायरेक्टली 10 फॅक्टोरियल मी राईट करू शकत नाही का, तर 10 फॅक्टोरियल राईट केलं तर कमीत कमी 10 पासून 1 पर्यंतचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. ओके, 10 फॅक्टोरियल राईट करण्यासाठी. पण 10 फॅक्टोरियल राईट केला 1 पर्यंतचं मल्टिप्लिकेशन आपल्याला अवेलेबल नाही, 5 पर्यंतच आहे. मीन्स 5 च्या पाठीमागचे 4 3 2 1 ह्या टर्म्स इथे मिसिंग आहेत. मग त्या मिसिंग असेल तर मी डायरेक्ट 10 फॅक्टोरियल हायेस्ट व्हॅल्यू राईट करू शकत नाही. मग इथे आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल फॅक्टोरियल नोटेशन मध्ये राईट करण्यासाठी. 10 ही हायेस्ट व्हॅल्यू आहे. 10 9 8 7 6 into 5 हितपर्यंतच्या टर्म्स आपल्याला अवेलेबल आहेत. आता नाही आहेत कोणत्या टर्म 4 3 2 into 1 ह्या 4 टर्म्स आपण काय केल्या ऍडजस्ट केल्या. मग ऍडजस्ट केलं असंच राईट करून चालेल का, एक्झाम्पल मध्ये चेंज होणार आहे. एक्झाम्पल चेंज होऊ द्यायचं नाहीये. मग ज्या टर्म आपण ऍडिशनली वाढवलेल्या आहेत 4 3 2 1 ह्या पुन्हा डिवाइड करायच्या. 4 3 2 into 1 मीन्स ह्या टर्म एकमेकाला काय होतील कॅन्सल होतील. मीन्स ओरिजिनल एक्झाम्पल ऍज इट इज राहील. ओके, मीन्स बघा आता न्यूमरेटर आपल्या लक्षात काय ते 10 ला मल्टिप्लिकेशन स्टार्ट झाले, लास्ट टर्म कुठले आले 1 म्हणजे 10 to 1 पर्यंतचं मल्टिप्लिकेशन आहे. मीन्स हायेस्ट व्हॅल्यू म्हणजे आपलं काय असणार आहे फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल राईट करता आलं. ओके, आता खाली सुद्धा पहा 4 3 2 1 म्हणजे लास्ट मल्टिप्लिकेशन 1 पर्यंत आहे. 4 ला स्टार्ट झाले 4 पासून 1 पर्यंत गेले. मीन्स हायेस्ट नंबर 4 आहे. मीन्स मी राईट कसं करणार 4 फॅक्टोरियल. मीन्स 10 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. हे माझं काय झालं फायनल आन्सर झालं. आपल्याला राईट कशामध्ये करायचं होतं फॅक्टोरियल नोटेशन मध्ये राईट करायचं होतं आणि आपण काय केलं फॅक्टोरियल नोटेशन मध्ये राईट केलेलं आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा काय दिलंय 3 into 6 into 9 into 12 into 50. ओके, याला आपल्याला फॅक्टोरियल नोटेशन मध्ये राईट करायचं आहे. आता डायरेक्ट हायेस्ट व्हॅल्यू 15 आहे 15 फॅक्टोरियल राईट करता येईल का बघा. आता ह्या ज्या टर्म्स आहेत 15 12 9 6 3 ह्या आता सलग नॅचरल नंबर्स आहेत का हे नाही आहेत. ओके, सलग नॅचरल नंबर्स नसल्यामुळे डायरेक्ट 15 फॅक्टोरियल मला राईट करता येत नाही. ते सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. बघा 3 ला राईट करताना मला असं राईट करता येईल 3 into 1. कसं राईट करता येईल 3 into 1. 6 ला राईट करताना 3 into 2. ओके, 9 ला राईट करताना 3 into 3. ओके, पुन्हा 12 ला राईट करताना 3 into 4. ओके, आणि 15 ला राईट करताना 3 into 5. ओके, मीन्स पहा कसं राईट करता येईल. हे 3 3 3 3 सुरुवातीचे 3 मी बाहेर लिहिले. 3 into 3 into 3 into किती आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके, देन दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा काय राईट करता येईल. इथे 1 इथे 2 इथे 3 इथे 4 आणि इथे 5. ओके, मीन्स पहा हे ऑल टर्म रिपीट होत आहेत म्हणल्यानंतर मला किती वेळ आहे 1 2 3 4 5 मीन्स 3 राईट करता येईल. 3 किती राईट करता येईल 5. आता ह्या ब्रॅकेट मध्ये बघा 5 4 3 2 1 5 पासून 1 पर्यंतचं मल्टिप्लिकेशन आहे. मीन्स हायेस्ट व्हॅल्यू 5 आहे म्हणजे मला राईट कसं करता येईल 5 फॅक्टोरियल. हे माझं झालं फायनल आन्सर. आपल्याला फॅक्टोरियल नोटेशन मध्ये राईट करायचं आहे. आपण याचं फोल्ड करत नाही 3 into 1 3 into 2 3 into 3 3 into 4 3 into 5 आणि मग 3 च्या टर्म कलेक्ट केला आणि 1 2 3 4 5 चं मल्टिप्लिकेशन केलं. 5 हायेस्ट आहे मीन्स 5 फॅक्टोरियल. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं फॅक्टोरियल नोटेशन मध्ये राईट करता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. इव्हॅल्युएट आहे.
सेकंड इव्हॅल्युएट काय करायचं आहे बा n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इनटू ब्रॅकेट n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे ओके फॉर n इज इक्वल टू 8 r इज इक्वल टू 6 ओके n आणि r ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे ओके गिवन मध्ये लिहितो पहिला काय काय माहिती आपल्याला n माहिती आहे n इज इक्वल टू 8 r माहिती आहे r इज इक्वल टू 6 ओके ज्या गोष्टी माहिती आहेत त्या राईट करतो आणि जे कॅल्क्युलेट करायचे तेही राईट करतो नाउ n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इनटू ब्रॅकेट n मायनस r फॅक्टोरियल ओके आता n व्हॅल्यू किती आहे 8 फॅक्टोरियल अपॉन r मीन्स 6 फॅक्टोरियल पुन्हा n मीन्स 8 मायनस r मीन्स 6 ब्रॅकेट फॅक्टोरियल आता कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला ओके 6 फॅक्टोरियल ऍज इट इज राईट करतो 8 मायनस 6 मीन्स ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचा ब्रॅकेट सॉल्व्ह केलं 8 मायनस 6 मीन्स किती झाले 2 ओके 2 फॅक्टोरियल आता न्यूमरेटरला 8 फॅक्टोरियल आहे 8 फॅक्टोरियल एक्सपान्शन काय येईल 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 ओके लास्ट व्हॅल्यू पर्यंत न जाता 8 into 7 into 6 ला मी थांबल्यानंतर पुन्हा फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं स्टॉप केल्यानंतर पुन्हा फॅक्टोरियल नोटेशन 6 फॅक्टोरियल काय होईल गेट्स कॅन्सल होईल ओके रिमेनिंग टर्म किती राहिली 8 into 7 आता 2 फॅक्टोरियल मला कसं राईट करता येईल 2 into 1 ओके 2 ने 4 ला 8 ला डिवाइड केलं 4 7 into 4 मीन्स 28 मीन्स आन्सर किती मिळाला आपल्याला 28 ओके अशा पद्धतीने 2 मार्क्स साठी एक्झाम्पल परीक्षेला येईल n ची व्हॅल्यू दिली होती r ची व्हॅल्यू दिली होती एक फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युलामध्ये n आणि r ची व्हॅल्यू पुटअप करायची पुट केल्यानंतर जे पॉसिबल असेल ते एक्सपान्शन करायचं कोणती व्हॅल्यू कॅन्सल होत असेल ते कॅन्सल करून टाकायची आणि रिमेनिंग टर्मचं काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं ओके हे झालं एक्झाम्पल नंबर 2 नेक्स्ट पहा फाइंड नेक्स्ट एग्जांपल आहे फाइंड n if n upon 6 factorial is equal to 4 upon 8 factorial plus 3 upon 6 factorial हे आपल्याला दिलेलं आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करून कशाची व्हॅल्यू काढायची आहे n ची व्हॅल्यू काढायची आहे ओके फर्स्ट एग्जांपल n upon 6 factorial 4 upon 8 factorial plus 3 upon 6 factorial ओके आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ओके आता कॅल्क्युलेशन करताना पहा राईट साइडला दोन टर्म आहेत दोन टर्मच्या मिडलला काय प्लस आहे ओके ऍडिशन करायची झाली तर डिनॉमिनेटर काय इक्वल नाहीये डिनॉमिनेटर इक्वल असता तर डायरेक्ट ऍडिशन केली असती आता इझी काय इथं 6 फॅक्टोरियल आहे इथं 6 फॅक्टोरियल आहे ओके ही टर्म इकडे राईटला प्लस आहे लेफ्टला आल्यावर मायनस करायची मीन्स n upon 6 factorial minus 3 upon 6 factorial is equal to 4 upon 8 factorial ओके कॅल्क्युलेशन इझी होईल दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे वन टाइम राईट केला सबट्रॅक्शन केलं n-3 इकडे 4 upon 8 फॅक्टोरियल मीन्स n-3 ओके n-3 आता हे 6 फॅक्टोरियल इकडे काय आहे डिवाइड आहे इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय 4 into 6 फॅक्टोरियल ओके आता 8 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन मला कसं करता येईल 8 into 7 into 6 ला स्टॉप केल्यानंतर 6 फॅक्टोरियल ओके हे 6 फॅक्टोरियल काय होईल कॅन्सल होईल ओके पुन्हा डिवाइड केल्यानंतर बघा 4 ने 8 ला डिवाइड केलं 2 मीन्स न्यूमरेटरला शिल्लक राहिलं 1 डिनॉमिनेटरला 7 into 2 मीन्स 14 मीन्स n-3 is equal to 1/14 -3 राईट ला आल्यावर +3 मीन्स n is equal to 3 plus 1/14 ओके कॅल्क्युलेशन करा क्रॉस मल्टिप्लाय केले 42 plus 1 upon 14 मीन्स किती झाले 43 upon 14 ही कशाची व्हॅल्यू आली आपली n ची व्हॅल्यू आली
ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, एन ची व्हॅल्यू काढता येतं. आपल्याला जसं सोपं वाटेल, ज्याला इथे सोपं वाटेल इथे 8 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन करून 6 फॅक्टोरियल वगैरे घेऊन आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल करायचं. आपल्याला जसं योग्य मेथड वाटेल त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून आपल्याला कशाची किंमत मिळवायची, एन ची किंमत मिळवायची आहे. ओके, हे झालं एन व्हॅल्यू काढायचं. अजून एक लास्ट एक्झाम्पल घेतले मी यामध्ये एन व्हॅल्यू काढायचं. एन प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 इंटू एन मायनस 1 फॅक्टोरियल. हे सोपं एक्झाम्पल आहे. 2 मार्क्स साठी ही एक्झाम्पल्स परीक्षेला येतात. सेकंड एक्झाम्पल आहे एन प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 इंटू एन मायनस 1 फॅक्टोरियल. ओके, काय करायचं आहे, फाइंड एनच काढायचं आहे. ओके, एन ची व्हॅल्यू काढायची आहे. एन प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे आणि 12 इंटू एन मायनस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, आता एक्सपान्शन ह्या फॅक्टोरियल नोटेशनचं करूया का याचं करूया, हे आपल्याला आयडिया आली पाहिजे. ओके, आता पहा एन फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करतो, एन इंटू एन मायनस 1, एन मायनस 2, एन मायनस 3 असं आपण वाढत जाणार आहे. जिथे स्टॉप केलं तिथं फॅक्टोरियल नोटेशन मी राईट केलं. आता तेच मी एन मायनस 1 च केलं. ओके, एन फॅक्टोरियलचं काय आलं, एन, एन मायनस 1, एन मायनस 2, एन मायनस 3 अशा पद्धतीने काय करतो आपण त्याच्या पाठीमागच्या नॅचरल नंबरचं काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. तसंच एन मायनस 1 च काय होईल, एन मायनस 1 फॅक्टोरियल, सॉरी एन मायनस 1 त्याच्या पुढची टर्म काय येईल, पुन्हा मायनस 1 आलं तर एन मायनस 2. ओके, एन मायनस 3 अशा पद्धतीने काय होईल, वाढत जाईल. तसंच एन प्लस 1 च केलं तर काय होईल, एन प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल मीन्स एन प्लस 1 इंटू एन, का तर एक प्लस एक मायनस टर्म काय होईल, कॅन्सल होईल. पुन्हा एन मायनस 1, एन मायनस 2 अशा पद्धतीने काय होईल, फॅक्टोरियल नोटेशन वाढत जाईल. ओके, मग आता पहा एन मायनस 1 च फॅक्टोरियल एक्सपान्शन केलं तर टर्म काय होणार आहे, वाढतच जाणार आहे. पण एन प्लस 1 च केलं तर एन प्लस 1 इंटू एन आणि एन मायनस 1, ही एन मायनस 1 आणि ह्या एन मायनस 1 चा काय आपल्याला यूज करता येईल किंवा कॅन्सल करता येईल. म्हणून एक्सपान्शन करताना कशाचं करायचं, एन प्लस 1 फॅक्टोरियलचं करायचं. काय येईल, एन प्लस 1 इंटू एन मायनस 1. इथे मी स्टॉप केलं. ओके, आता एन मायनस 1 फॅक्टोरियल इकडे मल्टिप्लाय 42 ला. ओके, इकडे आल्यावर काय होईल, डिवाइड होईल, एन मायनस 1 फॅक्टोरियल. ओके, ही एन मायनस 1 ही एन मायनस 1 टर्म काय झाली, कॅन्सल झाली. ओके, मीन्स लेफ्टला काय राहिलं, एन इंटू एन प्लस 1 इज इक्वल टू 42. शिल्लक काय राहिलं, एन इंटू एन प्लस 1 इज इक्वल टू 42. ओके, एन मध्ये मल्टिप्लाय केलं एन स्क्वेअर आणि एन 1 ला मल्टिप्लाय केलं एन आणि 42 इकडे घेतलं तर मायनस 42 होईल. मीन्स एन स्क्वेअर प्लस एन मायनस 42 मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन ने आपण सॉल्व्ह केलं, एन ची व्हॅल्यू काढली तरी चालेल किंवा इझिली करता येईल. पहा इथे 42 आहे, 42 ला मला कसं राईट करता येईल, 7 इंटू 6, 7 इंटू 6 मीन्स 42. ओके, मीन्स एन प्लस 1. ह्या 7 इंटू 6 ला कसं राईट करता येईल पहा, किंवा असं राईट करूया, 6 इंटू 7 राईट करतो, रिव्हर्स राईट करतो. 7 इंटू 6 न करता 6 इंटू 7 राईट करतो. मीन्स कसं होईल पहा, 6 इंटू ब्रॅकेट 6 प्लस 1, 7 लाच मी कसं राईट केलं, 6 इंटू ब्रॅकेट 6 प्लस 1 मीन्स एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 1. दोन्ही साइडला कम्पेअर केलं तर एन ची व्हॅल्यू किती मिळेल, ब्रॅकेटच्या बाहेर 6 आहे आणि एन प्लस 1 मीन्स 6 प्लस 1 मीन्स 7. मीन्स एन व्हॅल्यू किती मिळते मला, 6. एन इज इक्वल टू 6. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं तरी पण चालतं. ओके, किंवा इथे ऑर अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल. पहा कसा, एन इंटू एन एन स्क्वेअर प्लस एन इंटू 1 एन.
ओके प्लस 42 राईट आल्यावर मायनस 42 इज इक्वल टू 0. ओके मिडल टर्म स्प्लिट करायचे मायनस 42. ओके मीन्स काय होईल प्लस 7 इंटू मायनस 6 मीन्स मल्टिप्लिकेशन मायनस मिळेल आणि ऍडिशन प्लस मिळेल मीन्स n स्क्वेअर प्लस 7n minus 6n minus 42 is equal to 0. First two groups, second two groups. Okay, इथून n कॉमन काढला n plus 7. Okay, इथून minus 6 कॉमन काढला तर n plus 7 is equal to 0. Means n plus 7 second bracket मध्ये n minus 6 is equal to 0. Means n plus 7 is equal to 0 or n minus 6 is equal to 0. Plus 7 राईट ला आल्यावर minus 7 आणि minus 6 राईट ला आल्यावर plus 6. हे plus 6 मीन्स माझं आपलं फायनल आन्सर. का तर इथे n ची व्हॅल्यू मिळणार आहे ते ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे कारण इथे नॅचरल नंबरचा आपण उल्लेख केलाय त्यामुळे मिळणारी व्हॅल्यू ही नॅचरल नंबरच मिळाली पाहिजे. इथे -7 मिळाला. -7 इज नॉट अ नॅचरल नंबर. ओके त्यामुळे आपण इथे काय लिहायचं n बिलोंग्स टू n. त्यामुळे n इज नॉट इक्वल टू -7. का तर n ची जी व्हॅल्यू पाहिजे ते ऑलवेज कशातली पाहिजे नॅचरल नंबरच्या सेट मधलीच पाहिजे. तर -7 ही n ची व्हॅल्यू येणार नाही. त्यामुळे n ची व्हॅल्यू किती आली 6. मग ह्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालतंय ह्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालतंय. दोन्ही पद्धतीने आन्सर काय येतो सेमच येतो. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल घेतले मी ते सुद्धा n व्हॅल्यू फाइंड करायचंच आहे. फर्स्ट काय बा 17 minus n ब्रॅकेट फॅक्टोरियल divided by 14 minus n bracket factorial is equal to 5 factorial. Okay, first example आपण साठी n ची व्हॅल्यू फाइंड करूया. 17 minus n bracket factorial upon 14 minus n bracket factorial is equal to 5 factorial. Okay, दोन ब्रॅकेटचे ब्रॅकेट फॅक्टोरियल दिलेले आहेत. आता नक्की कुठल्या फॅक्टोरियलचं एक्सपान्शन करायची ही आपल्याला आयडिया आली पाहिजे. फर्स्टली काय हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. n चं फॅक्टोरियल आपण राईट कसं करतो n इंटू n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 अप टू लास्ट टर्म 1 पर्यंत. म्हणजे प्रत्येक टर्म फर्स्ट n मग दुसऱ्या टर्म मध्ये एक मायनस होते दुसऱ्या थर्ड टर्म मध्ये 2 मायनस होत आहे फोर्थ टर्म मध्ये 3 मायनस होतात. तसंच 17 मायनस n असं केलं फॅक्टोरियलचं तर काय येईल एक्सपान्शन पाहिल्यासाठी 17 मायनस n फॅक्टोरियलचं एक्सपान्शन काय येईल फर्स्टली 17 मायनस n. ओके दुसऱ्या टर्म मध्ये एक मायनस करतोय मग 17 मधून एक मायनस झाले 16 16 मायनस n. पुन्हा सेकंड टर्म मध्ये -2 केले 17 मध्ये -2 केल्यानंतर 15 मायनस n. ओके पुन्हा 3 मायनस केल्यानंतर किती होईल 17 मध्ये 14 मायनस n. ओके जिथे स्टॉप केले की पुन्हा काय द्यायचं फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं. ओके आता नेक्स्ट 14 मायनस n चे केले 14 मायनस n फॅक्टोरियल केलं. ओके मीन्स फर्स्ट टर्म 14 मायनस n. ओके सेकंड टर्म मध्ये -1 केल्यानंतर किती होईल 13 मायनस n. ओके पुन्हा 2 केल्यानंतर 12 मायनस n. 3 केल्यानंतर 11 मायनस n. ओके मीन्स 14 चे फॅक्टोरियल एक्सपान्शन करून काही मिळणार नाही का तर 13 12 11 अशा टर्म मिळत जाणार. पण 17 चं एक्सपान्शन केलं 17 मायनस n चं एक्सपान्शन केलं तर आपल्याला 14 मायनस n ही व्हॅल्यू मिळते. 14 मायनस n फॅक्टोरियल ही व्हॅल्यू मला काय करता येईल कॅन्सल करता येईल. मीन्स एक्सपान्शन करताना कोणत्या व्हॅल्यूचं करायचं 17 मायनस n 16 मायनस n 15 मायनस n 14 मायनस n. ओके फॅक्टोरियल जिथे स्टॉप करायचं तिथं फॅक्टोरियल नोटेशन डिवायडेड बाय 14 मायनस n ब्रॅकेट फॅक्टोरियल. ही टर्म काय होईल एकमेकाला कॅन्सल होईल. मीन्स रिमेनिंग इथे लिहिताना हा फॉर्म्युला फक्त राईट करायची सेकंड फॉर्म्युला राईट करायची आवश्यकता नाहीये. ओके नेक्स्ट रिमेनिंग काय राहिलं 17 मायनस n पुन्हा 16 मायनस n 15 मायनस n इज इक्वल टू
5 फॅक्टोरियलचं एक्सपान्शन काय होईल 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओके मीन्स काय करता येईल इथे ज्यावेळी एक्सपान्शन आपल्याला अशी ब्रॅकेट्स मिळतील आणि आपल्याला n ची व्हॅल्यू काढता येईल त्यावेळी ज्यावेळी राईट साईडला एखादा नंबर असेल तर त्या नंबरचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे एक्सपान्शन करायचं त्या कॉन्झिक्युटिव्ह 3 टर्मच्या मल्टिप्लिकेशन मध्ये करायचं कॉन्झिक्युटिव्ह 3 टर्मच्या मल्टिप्लिकेशन आता हे किती होईल 3 इंटू 2 मीन्स 6 इंटू 5 इंटू 4 ओके 1 इंटू एनी टर्म मीन्स 30 टर्म ओके मीन्स 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 1 मीन्स 3 इंटू 2 मीन्स 6 राईट केले 5 राईट केले 4 राईट केले मीन्स कॉन्झिक्युटिव्ह 3 टर्म आल्या ओके मीन्स इथे काय आहे 17 मायनस n 16 मायनस n 15 मायनस n ओके मीन्स पहा दोन्ही साइडला कंपेअर केलं कंपेअरिंग ऑन बोथ साइड तर 17 मायनस n इज इक्वल टू 6 ओके पहिलं ब्रॅकेट आणि इथं कंपॅरिझन केलं तर 6 प्लस इकडे आल्यावर मायनस होईल 17 मायनस 6 मायनस n इकडे आल्यावर प्लस n 17 मायनस 6 मीन्स 11 n इज इक्वल टू 11 n ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 11 मीन्स तुम्ही इकडे बाजूला कॅल्क्युलेशन करून पाहू शकता इकडे 17 मायनस n 16 मायनस n पुन्हा 15 मायनस n ओके आलेली व्हॅल्यू n ची किती आहे 11 ओके मग 11 मायनस इथे व्हॅल्यू पुट केली तुम्ही तर 17 मायनस 11 ओके पुन्हा 16 मायनस 11 पुन्हा 15 मायनस 11 चेक करून पाहायचं 17 मायनस 11 6 आहे इथे 16 मायनस 11 5 आहे इथे आणि 15 मायनस 11 आन्सर किती येतं 4 मीन्स आपल्याला n इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली 11 अशा पद्धतीने काय करायचं सॉल्व्ह करायचं आणि कशाची व्हॅल्यू काढायची आहे n ची व्हॅल्यू करायची फक्त कोणत्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचं दोन दोन ठिकाणी फॅक्टोरियल नोटेशन होतं न्यूमरेटरच्या टर्मला पण फॅक्टोरियल नोटेशन आहे डिनॉमिनेटरच्या टर्मला फॅक्टोरियल नोटेशन आहे मग कोणत्या टर्मचं एक्सपान्शन करायचं हे आपल्याला इथे आयडिया बनवता आली पाहिजे आयडिया बनवायची कोणत्या टर्मला एक्सपांड करूया कोणती टर्म कॅन्सल होते कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग टर्मचं कॅल्क्युलेशन करायचं ओके हे झालं फर्स्ट एक्झाम्पल तसंच सेकंड एक्झाम्पल पाहूया सेकंड एक्झाम्पल काय n फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल n minus 3 bracket factorial n factorial upon 5 factorial n minus 5 factorial is equal to 5/3 ओके 5/3 मीन्स रेशो मध्ये दिलाय रेशो मीन्स आपण काय करतो एकमेकाला डिवाइड करतो ओके डिवाइड केल्यावर कसं येणार 5 डिवाइडेड बाय 3 ओके n फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल n minus 3 फॅक्टोरियल हे सुद्धा इथे रेशो दिलाय मी सी टर्म इथे डिवाइड होणार आहे डिवाइड टर्म न करता मी काय करतो रिव्हर्स करून मल्टिप्लाय करतो ओके रिव्हर्स करून मल्टिप्लाय केल्यावर कसं राईट करणार 5 फॅक्टोरियल डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जाईल n minus 5 ब्रॅकेट फॅक्टर आणि जो न्यूमरेटर आहे तो काय डिनॉमिनेटरला येईल ओके लक्षात आलं आता काय करता येईल बघा ज्या टर्म्स कॅन्सल होत आहेत त्या टर्म कॅन्सल करायच्या ज्या रिमेनिंग राहतील त्या रिमेनिंग ठेवायचं n फॅक्टोरियल गेट्स काय होईल कॅन्सल होईल ओके आता न्यूमरेटर राहिलं 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियलची 4 कशी 5 into 4 into 3 फॅक्टोरियलला स्टॉप करायचं ओके इथे 3 फॅक्टोरियल आहेच आता n minus 3 फॅक्टोरियल आणि n minus 5 फॅक्टोरियल हे ब्रॅकेट फॅक्टोरियल आहेत यातला कोणत्या टर्मचं एक्सपान्शन करायचं हे आपल्या आयडिया पाहिजे ओके आता पुन्हा एकदा मी तोच फॉर्म्युला लिहितो n minus n into n minus 1 n minus 2 n minus 3 ओके तसंच मला आता कोणती टर्म आहे n minus 5 फॅक्टोरियल पहिली टर्म आहे तशी n minus 5 दुसऱ्या टर्म मध्ये एक मायनस होणार मीन्स -1 -5 -6 मीन्स n minus 6 2 -2 ऍड झाल्यावर -7
ओके, पुन्हा -3 केल्यानंतर -8. ओके, आता न्यूमरेटरला कोणता ब्रॅकेट आहे, n-3 ब्रॅकेट फॅक्टोरियल. फर्स्ट टर्म ऍज इट इज n-3, पुन्हा -1 ऍड केल्यावर -4, -2 ऍड केल्यावर -5, -3 ऍड केल्यावर -6. ओके, मीन्स कोणत्या टर्मचं एक्सपान्शन केलं तर आपल्याला युजेबल आहे, कोणती टर्म कॅन्सल करता येईल. पहा, n-5 चं केलं तर -8 बरेच टर्म वाढत जाते. ओके, -3 चं केलं तर इथे -5 येते. ओके, -5 काय होईल, कॅन्सल करता येईल आपल्याला. ओके, मीन्स एक्सपान्शन करताना कोणत्या ब्रॅकेटचं करायचंय, n-3 ह्या ब्रॅकेटचं मला काय करावं लागेल, एक्सपान्शन करावं लागेल. n-3 चं काय येईल, n-3, n-4, n-5 ब्रॅकेट फॅक्टोरियल. जिथे स्टॉप करणार तिथे काय करायचं, नोटेशन द्यायचं, फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं. ओके, आता न्यूमरेटरला काय आहे, n-5 ब्रॅकेट फॅक्टोरियल इज इक्वल टू 5/3. मीन्स n-5 गेट्स काय झालं, कॅन्सल. 3 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल. मीन्स रिमेनिंग काय राहिलं, 5 to 4 20 अपॉन n-3 into n-4 into n-4 is equal to 5/3. ओके, सगळ्या टर्म एका साइड लावण्या. 3 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. 20 into 3, 5 ने इकडे डिवाइड होईल, इकडे ह्या टर्म डिनॉमिनेटर आहेत, इकडे न्यूमरेटरला जातील. मीन्स n-3 n-4 मीन्स किती होईल, 5 ने डिवाइड केल्यानंतर 4 मीन्स 4 into 3. ओके, n-3 into n-4 दोन्ही टर्म काय आहेत, कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहेत. 4 into 3 कंपेअर केलं दोन्ही साइडला, कंपेअरिंग केलं तर n-3 इज इक्वल टू 4. -3 राईटला आल्यावर काय होईल, +3 मीन्स n इज इक्वल टू 4 + 3 मीन्स n ची व्हॅल्यू किती मिळाली, 7. ओके, अशा पद्धतीने काय मिळेल आपल्याला, आन्सर मिळेल. ओके, आन्सर इझी आहे. कोणत्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करून कोणते ब्रॅकेट कॅन्सल झाले हे लक्षात घ्या. कसं एक्सपान्शन करते ब्रॅकेटचं हेही लक्षात घ्या. तेवढ्यासाठी स्टँडर्ड आपलं n फॅक्टोरियलचे डिस्ट्रीब्युशन लक्षात आलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण कसं टर्म कॅन्सल केली आणि मग राहिलेल्या टर्मचे कॅल्क्युलेशन करून n ची व्हॅल्यू काढली. n ची व्हॅल्यू काढायचं एक्झाम्पल भरपूर वेळा परीक्षेला येतं. 2 ते 3 मार्कासाठी असे एक्झाम्पल परीक्षेला येतात. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतले ते शो दॅटचं एक्झाम्पल घेतले. शो दॅट काय सांगितलंय, n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट n - r फॅक्टोरियल प्लस n फॅक्टोरियल अपॉन r - 1 फॅक्टोरियल इंटू n - r + 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल इज इक्वल टू n + 1 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n - r + 1 फॅक्टोरियल आपल्याला शो करायचं. ओके, शो दॅट करताना आपण एक तर राईट साइड घेऊन लेफ्ट साइड दाखवतो किंवा लेफ्ट साइड घेऊन राईट साइड दाखवतो. ओके, आता आपण काय करूया, इथे लेफ्ट साइड घेऊया आणि राईट साइड प्रूव्ह करूया. सोल्युशन मध्ये लेफ्ट हँड साइड n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n - r फॅक्टोरियल. ओके, मिडलला प्लस n फॅक्टोरियल अपॉन r - 1 फॅक्टोरियल इंटू n - r + 1 फॅक्टोरियल. ओके, आता पहा r फॅक्टोरियल n फॅक्टोरियल इथे आहे. ओके, इथे r - 1 फॅक्टोरियल आहे. ओके, आणि इथे n फॅक्टोरियल इथे n - r + 1 फॅक्टोरियल आहे. आता पहा काय करता येईल, हे n फॅक्टोरियल ऍज इट इज राईट करतो. r फॅक्टोरियल n - r फॅक्टोरियल आहे तसं लिहितो, प्लस इथे सुद्धा n फॅक्टोरियल आहे तसं लिहितो. आता n फॅक्टोरियलचं आपण डिस्ट्रीब्युशन कसं करतो, n into n - 1 n - 2 अशा पद्धतीने आपण काय करत जातो, कॅल्क्युलेशन करत जातो. n - 3. ओके, जिथे स्टॉप करणार तिथे फॅक्टोरियल नोटेशन द्यायचं. आता पहा हे n - r फॅक्टोरियल आहे तसं लिहितो मी. ओके, याचं जर फॅक्टोरियलचं एक्सपान्शन करायचं झालं तर पहा इथे n टर्म आहे तसे, पुन्हा सेकंड ब्रॅकेट मध्ये n मध्ये काय झालाय, एक मायनस झालाय. मग याचं एक्सपान्शन करायचं झालं तर काय येईल, पहिली टर्म आहे तशी n - r + 1.
ओके, सेकंड टर्म मध्ये काय होणार, -1 ऍड होणार, -1 + 1 कॅन्सल होईल, मी शिल्लक काय राहिला n-r फॅक्टोरियल. ओके, सिमिलरली इकडे सुद्धा काय करतो, r फॅक्टोरियल आहे, त्या r फॅक्टोरियलचं मी एक्सपान्शन करतो. ओके, r फॅक्टोरियलचं एक्सपान्शन काय येईल, फर्स्टली n आहे तसंच मीन्स r आहे तसंच. सेकंड टर्म मध्ये काय होईल, n-r, n-1 मीन्स r-1 इथे स्टॉप करतो, फॅक्टोरियल नोटेशन देतो. ओके, आता पहा कॉमन करताना काय करूया, n फॅक्टोरियल न्यूमरेटरला कॉमन आहे, मी बाहेर काढलं. ओके, आता इकडे बघा, इथे r-1, इथे r-1 आहे. ओके, r-1 मी कॉमन काढतो, r-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल कॉमन काढतो. पुन्हा इथे n-r फॅक्टोरियल आहे, इथे n-r ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे, हे पण कॉमन काढतो, n-r ब्रॅकेट फॅक्टोरियल. मग ब्रॅकेट मध्ये काय करायला पहा, इथे n फॅक्टोरियल बाहेर निघालाय, हे सगळं राहिले मीन्स 1/r, मिडलला प्लस. ओके, मिडलला मायनस आहे, सॉरी एक्झाम्पल मध्ये काय आहे मायनस, एक्झाम्पल मध्ये सॉरी प्लसच आहे एक्झाम्पल मध्ये. ओके, देन इथे काय राहील पहा, r-1 n-r हे ऑलरेडी कॉमन निघालंय, मीन्स n फॅक्टोरियल पण कॉमन निघालाय, 1/n-r + 1. ओके, देन कॅल्क्युलेशन करायचं आहे, n फॅक्टोरियल अपॉन r-1 फॅक्टोरियल, देन n-r फॅक्टोरियल 1/r आणि 1/n-r + 1. ऍडिशन पॉसिबल नाही, क्रॉस मल्टिप्लाय करतो, ह्या टर्म ने इकडे 1 ला मल्टिप्लाय केलं n-r + 1, r ने इकडे मल्टिप्लाय केलं +r अपॉन r इंटू n-r + 1. ओके, -r + r गेट्स काय होईल, कॅन्सल. ओके, मीन्स न्यूमरेटरला काय शिल्लक राहिलं, हे ऑलरेडी n फॅक्टोरियल आहे तसं लिहितो, डिवायडेड बाय r-1 फॅक्टोरियल इंटू n-r फॅक्टोरियल, ब्रॅकेट मध्ये इथे n+1, ओके, डिवायडेड बाय r इंटू n-r + 1. ओके, आता मला कसं राईट करता येईल पहा, हे n+1 मी इथे लिहितो, n+1 इंटू n फॅक्टोरियल. ओके, इथे r इथे पाठी लिहितो, r इंटू r-1 फॅक्टोरियल आणि n-r + 1 इंटू n-r फॅक्टोरियल. ओके, पहा आता n+1 इंटू n फॅक्टोरियल. ओके, n+1 फॅक्टोरियलचे फॅक्टोरेशन काय येतात, ओके, n+1 फॅक्टोरियलचं फॅक्टोरेशन काय येईल, पहिली टर्म आहे तशी n+1, दुसऱ्या टर्म मध्ये एक मायनस केला की +1 - 1 कॅन्सल, मीन्स n फॅक्टोरियल, मीन्स n+1 फॅक्टोरियल इंटू n फॅक्टोरियल, याच्याच ठिकाणी मला काय राईट करता येईल, n+1 ब्रॅकेट फॅक्टोरियल, मीन्स n+1 इंटू n फॅक्टोरियलच्याच ठिकाणी मी काय लिहिणार, n+1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, डिनॉमिनेटरला r इंटू r-1 फॅक्टोरियल म्हणजेच r फॅक्टोरियल, इथे सुद्धा काय येणार, n-r + 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल, आणि ही माझी काय आहे, राईट हँड साइड. अशा पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे, प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल, सॉरी शो दॅटचं एक्झाम्पल शो करता आलं पाहिजे. असं एक्झाम्पल 3 मार्क्स साठी तुम्हाला एक्झाम्पल येऊ शकते.